भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र गेल्या 2 दिवसापासून भारतीयांना खूप आवाहन केले आहेत। त्यामुळे मात्र आता प्रत्येक जनतेच्या मनामध्ये एक भीती आहे की ते म्हणजे येणारा काळ नेमका कसा येणार। कारण की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या गोष्टीचा दाखला देत मात्र जोपर्यंत परिस्थिती ठीक होत नाही तोपर्यंत मात्र सोने खरेदी करू नका, तसंच विदेशात राहणाऱ्या भारतीयांनी 5 विदेशी पर्यटकांना भारतात आणावं आणि त्यांना भारत दाखवा असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं। तसंच कामाच्या ठिकाणी ऑनलाईन मीटिंगला प्राधान्य द्या, प्रवासासाठी मेट्रोची जास्तीत जास्त वापर करा। कारण की येणाऱ्या काळामध्ये मात्र पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे गगनाला पुन्हा एकदा भिडणार आहेत। कारण की शाळांनी आता ऑनलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात देखील करावी। तसेच शेतामध्ये स्वदेशीचा खाद्य वापरा, रासायनिक खतांचा वापर करू नका, तसंच डिझेल पंपाऐवजी शेतामध्ये सोलर पंपाला प्राधान्य द्या। तसंच खाद्यतेलावर जास्त परकीय चलन खर्च होत आहे, त्यामुळे त्याचा वापर कमी करा। विदेशी साहित्यापेक्षा देशी साहित्यांना प्राधान्य द्या असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे।